फाळणी स्कीम नकाशे उपलब्ध नाही, त्यामुळे तुमची मोजणी करता येत नाही. प्रकरण क्लोज केलं. 8 प्रकरण 21ला क्लोज केलं. त्यानंतर मला त्या ऑफिसने परत पैसे भरायला लावले. ते पैसे मी पुन्हा डबल फी भरली. त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं, फाळणी नकाशे तुमच्याकडं उपलब्ध नसल्यामुळे तुम्ही मोजणी करू शकत नाही. मग ह्या 2 संदर्भामध्ये समोरची पार्टी माझी बिल्डर आहे, तोच सर्वे, तोच गट नंबर, तीच बाउंड्री. तर बिल्डरने यांना गट्टी दिली पैशाची, म्हणजे त्यांना फाळणी मिळाली. मला 2 ते 3 वेळा मी मुलीच्या माझ्या वेगवेगळ्या नावाने अर्ज केले. त्या अर्जामध्ये मला स्पष्ट लिहित आहे की फाळणी उपलब्ध नाही, हे उपलब्ध नाही, ते उपलब्ध नाही. कुठल्याच प्रकारचे पेपर आमच्या सामान्य शेतकरी जनतेसाठी उपलब्ध नाही, फक्त बिल्डर्स लोकांसाठी उपलब्ध आहे. त्यांना ती मिळाली. त्यानंतर त्यांनी ती मोजणी, मी जेव्हा 2 वेळा पैसे भरते तरी माझी मोजणी न करता त्यांची 2022 मध्ये मध्येच मोजणी करून घेतली. कधी रात्रीच्या 12ला केली, का 1ला केली, का विमानाने केली, सर याची काही कल्पना नाही मला. कारण मला लगतदारात मी 4 दिशेने आहे, पण मला नोटीस भेटला नाही. थांबा, ताईंना बोलू द्या. ही मोजणी ज्यावेळेस बिल्डरची 22ला केली, माझ्या मोजणीचं पुन्हा मी तक्रारी अर्ज केली. माझा गंभीर गव्हर्नर साहेबांसमोर मी अर्ज केलेला आहे. त्यावेळेस मी हा कर्मचारी तुमचा 35,000 मागतोय, क्षेत्रावर आलाच नाही. तुम्ही इकडं फाईल बंद करताना काय लिहिलं, शेतकरी उपलब्ध नव्हते. मी दिवसभर कॅमेरा लावून बसलो, पदरचे पैसे घालून 2-2 मीडियावर लावले, तरी तुमचा माणूस सुद्धा आलाच नाही. तरी सुद्धा खोटं सांगतो की या ठिकाणी अशा प्रकारे शेतकरी उपलब्ध नाही. म्हणजे हा किती मोठा फ्रॉड आहे सर. 2018ला मोजली लावली सर, 19-20ला क्लोज केली, परत लावली. त्यानंतर मी पुन्हा पैसे भरले, मला डबल दंड मागले, डबल पैसे भरले. त्यानंतर बिल्डरने मध्येच 22ला अर्ज केला, 22 कधी रात्री झोपत केला, त्याची मोजणी झाली, त्याला कपरत मिळाली. मला कल्पना नाही माझी मोजणी का होत नाही, म्हणून मी पुन्हा तक्रारी अर्ज केले, ऑफिसला गेले. त्यावेळेस मी तिथं 1 दिवसाचं अमर उपोषण केलं. उपोषणाला बसल्याच्या नंतर मग मोरे साहेबांनी एक शिपाई पाठवला. त्या दिवशी मला मोजणीचं पत्र काढलं की उद्या तुमची मोजणी करण्यात येते. मी बंदोबस्त कधी घ्यायचा, एका दिवसात पत्र काढलं, बंदोबस्त कधी घ्यायचा, म्हणून मी ते पत्र पुन्हा अर्ज केला, तर ते मला बदलून दिलं नाही. मी नंतर परत मोरे साहेबांना भेटले, मग मला आठवड्याची मुदत दिली. आता मोजणी केली माझी त्या क्षेत्राची, कधी 5 वर्ष लागले सर, 22 ते 24ला मोजणी झाली. त्यांनी हरकती घातल्या माझ्या कपरातीवर, समोरच्या बिल्डरने हरकती घातल्यानंतर अमरसिंग पाटलांसमोर त्याचा आदेश झाला. मग आदेश झाला, एकच क्षेत्र, एकच सर्वे नंबर, एकच गट. तर पहिली मोजणी माझी केलीच नाही, पण 22 मध्ये बिल्डरची केली. त्याला माझं क्षेत्र 7 गुंठे दिलं की हे त्याचं म्हणून, की कपरत अतिक्रमण. आणि मी मोजणी केल्यावर परत मला दिलं की हे माझं.